नमस्कार. दिनांक 20 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे क्या देखता है नौबत बजाओ. नगरच्या नानाजी रेखींनी महाराजांची पत्रिका बनवली. महाराजांपुढे ती बंद लखोट्यातून ठेवली. त्यावेळी महाराज दर्ग्यात होते. महाराजांनी नानाजींना क्या देखता है नौबत बजाओ असे म्हणून त्यांच्या हातावर टाळी दिली. टाळी देताच नानाजींच्या हातावर आत्मलिंग उमटले. ते त्यांच्या अंतकाळपर्यंत कायम होते. नानाजींनी महाराजांच्या आज्ञेनुसार दर्ग्यातील नौबत वाजवली. महाराजांच्या पत्रिकेबाबत बखरीत जी माहिती प्रसिद्ध झाली आहे त्यापेक्षा वेगळी माहिती सुळेकर चरित्रात व इसवी 1893च्या पुणे वैभवच्या अंकात आहे. कारण ही लीला स्वतः नानाजींनी मुंबईत जाऊन जशी श्री स्वामी सुतांना निवेदन केली तशी ती श्री मुळेकर यांनीही लिहून कळवली होती. त्यानुसार नानाजी रेखी मुंबईस कामानिमित्त इसवी 1869 मध्ये आले होते. स्वामी सुतांची कीर्ती ऐकून त्यांना भेटावयास ते कामाठीपुऱ्यात गेले. दोघांचाही एकमेकांशी पूर्व परिचय नव्हता. तरीही प्रथम भेटीतच स्वामी सुतांनी नगरचे नाना जोशी तुम्हीच काय असे त्यांना विचारले. त्यामुळे नानाजी चकित झाले. स्वामी सुतांनी नानाजींना आजपासून तुम्ही समर्थांचे जोशी ज्योतिषी झालात, तुमचे पागोटे जाऊन समर्थांची झोळी तुम्हास मिळेल व नगरास मठ होईल असा आशीर्वाद दिला. नानाजी स्वामी सुतांचे अनुग्रहित शिष्य झाले. श्री स्वामी सुतांच्याच आदेशावरून नानाजींनी महाराजांची पत्रिका तयार केली. त्यासाठी तिथी, महिना, शक, वार व वेळ इत्यादी आवश्यक ती माहिती त्यांनी स्वामी सुतांनी दिलेल्या अवतार कांडातून घेतली. गणित मांडून पत्रिका केली. ती पत्रिका प्रथम श्री स्वामी सुतांनी पाहून संतोष व्यक्त केला व अक्कलकोटात जाऊन महाराजांपुढे सादर करण्यास आदेश दिला. नानाजी ज्योतिषी होते. समाजातील सर्व थरातील, सर्व वर्णातील व सर्व वर्गातील, सर्व जातीतील लोक पंचांग व भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतेच होते. आपल्या कार्याचा प्रचार प्रसार होण्यास नानाजी रेखी उपयोगी आहेत हे महाराजांनी ओळखले. नानाजींनी बंद पाकिटातून सादर केलेली पत्रिका उघडून वाचण्याची, पाहण्याची आवश्यकता महाराजांना नव्हतीच. त्यांनी ते आधीच जाणले होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच त्यांच्या हातावर महाराजांनी टाळी देऊन आत्मलिंग उमटवले. श्री स्वामी सुतांकडून महाराजांच्या प्रासादिक पादुका नानाजींना मिळाल्या. मठ बांधून त्यात त्या स्थापन केल्या व स्वामी कार्याचा झेंडा उभा केला. या कार्याचा संकेत महाराजांनी नानाजींना दर्ग्यातील नौबत वाजवावयास लावून दिला. धन्यवाद.